नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगचं कारण असं आहे की जिजाजींचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही त्यांना सरप्राईज द्यायला आलेलो. ते आता बाहेर गेलेत एका साखरपुड्याला, एक 10 मिनिटात येणार आहे. आता आम्ही तयारी करतोय 10 मिनिटात. लाव पटपट पटपट लाव. जिजाजी आले की तुम्हाला रिॲक्शन दाखवतो जिजाजींचे. थोड्याच वेळात येत आहेत ते 10 मिनिटात. बघू त्यांची रिॲक्शन काय असेल. दीदीने अजून 1 तास येईल. 10 मिनिटात येणार आहे. नाही बघा 10 मिनिटात येणार आहे. येणार आईना कशाला खोटं बोलतील ते. मायडे झाली का तयारी? अरे इकडे द्या. अशा प्रकारे आम्ही सरप्राईज दिलेला आहे जिजूंना. फोटो काढ ना त्यांचा. मोबाईल काढा ना, एवढे भारी भारी मोबाईल घेऊन दिलेत तुम्हाला राव. हो कळालेलं सगळं. ती तिथं जात दरवाजात नाही बघितलेलं. ती बाहेरच म्हणली तिथनं दरवाजात चपला लपवल्यात वाटते ना आतमध्ये काय. अशा प्रकारे तयारी चालू आहे. काय फायदा नाही झाला मित्रांनो सरप्राईजचा. यांनी गाडी ऑलरेडी बघितली होती खाली, तरी आम्ही खूप लांब लावली होती. त्यांनी बघितली गाडी ऑलरेडी. आणि हा आला पहिलाच ओरडत ईशान वागोले. आणि हा म्हणतो हे सोड मला. आईने दरवाजा उघडला तर हा म्हणतो सोड मला माहिती. चपला पण आत आणून ठेवल्या होत्या आम्ही. बरं झालं ते तो आला त्यावेळेस नाही तुम्ही ओढलं ते. कसं कळालं तुला? अरे पण सांग ना. ते काढून टाकायला ते नाही. सोनियाच्या नाही गाणं चुकलं. हॅपी बर्थडे टू यू. नाही का असं झालंय की सरप्राईज द्यायचं दादा तुम्ही आयुष्मान भव. अयो. यशस्वी भव. जिजाजींना आशीर्वाद देतो काय? विजयी भव. सगळ्या गोष्टी मनासारख्या घडू दे त्यांच्या. लवकर फार्मचा प्लॉट होऊन दे. लवकर गाडी घेऊ दे. लवकर 7 सीटर गाडी घेऊन दे. मित्रांनो जेवायचं लय अवघड झालेलं आहे आता. मला वाटलं पार्टीला जायचंय वळून झालं की, पण हे ऑलरेडी जेवून आलेले. तर आता सगळं आमचा प्लॅन फिस्कड झालेला आहे. कसं जेवायचं काय करायचं बघू आता काय ठरतं. एक समोरून घे. माझी साईड पण चांगला नाही दिसत. आता कंटिन्यू जिजाजींकडे बघा. कंटिन्यू आता मित्रांनो केक कटिंगचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. या ना वल्लीला घेऊन यायचं वल्लीचा ड्रेस आता परत घालावा लागेल. नको राहून दे वल्ली. काय गं बाई? नको यायची तुला नको. मागे उभं राहा. आई मागे उभं राहा. गाऊन मध्ये येते. या फेमस व्हाल तुम्ही ब्लॉग मध्ये. तुम्ही पण जावा. तुम्ही जावा ना. चला लवकर राव, लय उशीर झालाय. आता केक कटिंगचा कार्यक्रम सुरू होणार आहे मित्रांनो. आता केक कटिंग होणार आहे आणि हा ईशान वाघोले मेणबत्ती लावतो आहे. हा चला लावा वाघोले पाटील. अरे अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. जेवायचं बघा जी का बा
माची सारी काजल फोटो में सिर्फ केक का लेना फोटो। केक का हो गया है जीजू इथं बघा. चला केक कटिंग। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू जीजाजी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, आमची गडबड मग जेवून येणार म्हणतात आम्ही मेलो उपाशीच। चला चला जाऊ आपण. चला मग लवकर चला. इथं जवळच जाऊ पुढे. चला. कुठं नाही येणार जिजाजी? जिजाजी तुम्ही म्हणाल तिथं. मित्रांनो जिजाजी म्हणले की जेवायला जाऊ, त्याच्यामुळे आम्ही वाचलेलो आहे आता। सॉरी वाटायला नको मला. शौर्यवाडाला लांब आहे, बार्बेक्यू नेशन नाही. नको चावडीवर जायचं का चावडी? चावडी पण ठीक आहे। कुठं आले कृष्णा पॅलेस? नॉनव्हेज खायचे ना तुम्हाला? गावडे पंपाजवळ ना? नाही नाही तुम्हाला नॉनव्हेज खायचे ना पण. नॉनव्हेजच खायचंय। पिंपरी हायवे ना पुढं? कृष्णा पॅलेस व्हेज व्हेज आहे ना. ईशान गाडी तुम्ही तिथंच बघितली होती का आमची? कळालं होतं का आधीच आम्ही आलोय? आधीच कसं काय? कोणी बघितली, मम्मीने का पप्पांनी? सगळ्यांनी एकसाथच बघितलेले. मित्रांनो हा मोठा झाल्यावर मला रोल्स रॉयल गिफ्ट करणार आहे, खरं आहे का? करणार आहे का नाही? हा हा म्हणलाय मामा मी तुला रोल्स रॉयल गाडी गिफ्ट करणार म्हणजे करणार ना भाऊ? हा. नाही केल्यावर उघड हसतय। ईशा काय ऑर्डर करणार ते सांग आत्ताच। काहीतरी चिकन. तू तर जेवून आलाय ना। मित्रांनो आता आम्ही गाडीत बसलोय, बराच वेळ झालाय, हे काही येईना झालेत। वाघुले पाटील आणि मी बसलेलो आहे। वाघुले काय ऑर्डर करणार आहे? काहीतरी चिकनचं वगैरे बघू. छी मी तर नॉनव्हेज खात नाही मित्रांनो, हा आता नॉनव्हेज खाणार आहे। काय बोलायचं याला काय माहित। गाईज खोटं बोलणं खूप चांगली गोष्ट नाही आहे गाईज. का मी काय खोटं बोललो? नाही पण खरंच गाईज खोटं बोलणं काय चांगली गोष्ट नाही. पण मी खोटं काय बोललो ते तर सांग। आय एम प्युअर व्हेजिटेरियन गाईज। हा मला पापात घालत असतो नेहमी, मामा एक पीस म्हणत असतो। गाईज मी असं कधीच नाही बोललं आणि मीच बोलतोय तर खोटं बोलणे चांगली भलं नाही आहे आणि मीच ते करून दाखवण असं तर होऊच नाही शकत गाईज. बरोबर आहे मित्रांनो। आता निघालेलो आहे आम्ही हॉटेलला, तर बघू कुठं काय भेटतंय चांगलं जेवण। कुठं जायचंय माझ्याकडे? कोल्हापुरी पाहुणचार. तू जेवणार आहे का ग? नाही. वागवले तू? मी जेवण जेवण नाही आला का? साखरपुड्याला काय जेवण नव्हतं का? नाही थोडं हलका फुलका तर चालतं ना, असं चांगलं थोडी वाटेल हॉटेलमध्ये जायचं आणि बरोबर आहे, हॉटेलचा अपमान करायचा नाहीये त्याला मित्रांनो। हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं नाही, हा एक हॉटेलचा अपमानच आहे। तर भेटू आपण हॉटेलमध्ये। मित्रांनो कोल्हापुरी पाहुणचारला आलेलो आहे आता आम्ही जेवायला। फुल वेटिंग दिसते, तुम्ही बघू शकता बाहेर। आता जागा भेटते का नाही काय माहिती आम्हाला, पहिल्यांदा आलोय मित्रांनो मी हॉटेलला। बघू कशी टेस्ट आहे आता। मित्रांनो खूप वेळ झाला आम्ही वेटिंगला, आता 20-25 मिनिटं होत आलेले आहेत। आता भेटल म्हणतात ते टेबल, बघू अजून किती वेळ लागतोय। वागुलेला लय भूक लागलेली आहे, यांना पण भूक लागलेली आहे। हे जेवून आलेत तरी थोडं खाणार आहे म्हणतात, सूप पिणार आहेत, आळणी भात खाणार आहे। वागुल्या काय खाणार बघू म्हणतोय, बघू आता काय खायचं मित्रांनो।
काय झालं हा आयडीचा पासवर्ड मागत होता मी सांगितलं नाही फक्त याला फास्ट टाईप करून दाखवला तर त्याने 2 सेकंदात तो लक्षात ठेवला आणि बरोबर तोच टाकला आणि बरोबर ओपन ईशा कसं ओपन झालं ओ भाई साहब लय खुश झाला त्यांना फायनली टेबल भेटलेलं आहे मित्रांनो आम्हाला खूप वेळानंतर ऑर्डर देऊन 10 मिनिटं झालेले आहेत तरी आलेले नाही आहेत सगळ्यांची तोंड बघा सगळे भुकणलेत लय भूक लागली सगळ्यांना मित्रांनो मस्त जेवण झालेलं आहे आता असं मम्मी कसं झालं जेवण एकदम छान छान झालेलं आहे जेवण आमच्या सगळ्यांचं पोट भरलेलं आहे आता पान मस्त मस्त भाऊ गोटी सोडा अरे फोडलेला आहे भाऊनी गोटी सोडा जिजू धन्यवाद अशीच पार्टी देत राहा वेलकम वेलकम. लवकरच भेटू आपण आता आता 26 ला कधी पार्टी देणार कुठं देणार 26 ला काय हा आणि आल्यावर देऊ ना आल्यावर देणार ना पार्टी ती 2 पार्टी राहिल्या मग 30 ची आणि 26 ची मायडे जिजाजींचा काय हिशोब लावलाय तू पार्ट्यांचा संपला क्लिअर झाली. ती मध्येच पार्टी दिली जे म्हणजे पार्टी सगळ्या दिली ईशाच्या राहिली पार्टी ऋषीची पण पार्टी बुडवली ग्रेड घेतला म्हणून राहिली होती ब्लॉग मध्ये सांगायची काय गरज आहे? आणि काय चालतं मचिंद्रांना का मार्क कर पिसूला झालता जिजाजींना ती राहिली ती कधी हा तेव्हा पण नाही दिली ऑपरेशन आणि आवेन काय ऑपरेशन डिसेंबर मध्ये होतं. हा बुडवली ना आजची पण बुडलीच होती पण आम्ही इबळच घेतली मित्रांनो पार्टी आजची देणारच होतो आल्यावर चला मित्रांनो जायचं ना फिरायला. बाय बाय चला मित्रांनो लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.